अच्छा, पण मग माई तुमचं नक्की ठरलंय ना की आजच? हो. थोडक्यात आता आज सगळा सोक्षमोक्ष लागणार. हो, मी मनाची तयारी केली. त्यांचं सुख वेगळं होण्यात असेल तर आपण त्यांना अडवायचं नाही. जे होईल ते बघत राहायचं. आजपर्यंत खूप लुडबुड केली आपण त्यांच्या आयुष्यात. आता त्या परमेश्वराला आवडेल तसंच घडेल. माई अहो, म्हणजे तुम्हीच अशी हार मानलीत तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं हो? मला तर आता ह्या सगळ्यामध्ये ना ही माझीच चूक आहे असं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच नसतं ना तर हे पुढचं सगळं काही घडलंच नसतं. तुम्ही सांगितलं नसतं आणि अचानक एक दिवस मला कळलं असतं की हे दोघं वेगळे होणार आहेत तर कदाचित हा धक्का मला सहन झाला नसता. पण आता माझ्या मनाची तयारी झाली आहे, त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. हॅलो माऊली, तू घरातल्या घरात का फोन केलायस? हां, अच्छा, हो का? हां, अच्छा, अरे बापरे, एक मिनिट. तो म्हणतोय की राधा ऑफिसमधून परत आलेली आहे तर त्यांना आता इकडे घेऊन यायचं का म्हणून. एवढ्यासाठी फोन केला त्यानं? त्याला इथे येऊन सांगता येत नाही? नाही, ते तो काय म्हणत होता, राधा कुठेतरी बाहेर जायच्या तयारीत की काय असं त्याला सामान वगैरे बघून वाटलंय तर तो तिच्यावर तिथे नजर ठेवून बसलाय आणि मग काय करायचं ते विचारायला फोन केलाय त्यांनी. माई काय सांगू त्यांना? त्यांना तातडीनं बोलवलंय म्हणून सांगा. ये घेऊन ये त्यांना. दादा, काय बोलत असतील रे? मला कसं ठाऊक असणार? मी काय अंतर्ज्ञानी आहे? चिडू नकोस. मग मूर्खासारखे प्रश्न कसे विचारतेस तू? सॉरी, चुकले. बेबी, काय बोलत असतील ग तिथे? नाही म्हणजे आम्हाला वेगळं राहायचं आहे असा निर्णय जाहीर केला नसेल ना त्यांनी? अरे आता जोपर्यंत ती दोघं आपल्याला काही सांगत नाहीत तोपर्यंत आपल्याला कसं कळणार, नाही का? खरं म्हणजे ना आपण जायला पाहिजे होतं तिथं. नाही पण बरं झालं नाही गेलो ते. आपण गेलो असतो म्हणजे मग श्रीपादराव, देवकी वहिनी सगळ्यांनाच कळलं असतं. त्यांना काही माहित नाहीये. किमान त्यानं तरी अज्ञानातलं सुख घेऊ दे जे आपल्या नशिबी नाही. राधाने असं वागायला नको होतं ग. बघ ना आता या सगळ्याचा सगळा त्रास तिलाच होतोय का नाही? कोणीतरी झापली पाहिजे तिला एकदा. हे तिची खोली स्वच्छ आहे ना, रिकामी आहे ना? का? काय मला असं वाटतंय की आजच बहुतेक रात्री सगळं
सामान भरून त्या बॅगा घेऊन ती रात्री येणार आहे. ए दादा, नाही हे बघ, तिला ना आता अजिबात असं इन्सिक्युअर वाटतं का? नाही नेहमी आपल्याला म्हणायची आठवत आहे का तुला, माझं काय आता या घराशी संबंध नाहीये का? लग्न होणार म्हणजे काय मला घालवताय काय घरातनं? हे घर आता काय माझं नाहीये का? आल्यानंतर आपण सपोर्ट करायला पाहिजे ग तिला. आपण उगाच सारखे तिला प्रश्न विचारायचे नाहीत. आता आल्यावर लक्षात ठेव. दादा, राधाचा किती विचार करतोस रे तू? खरंच तुझ्या जागी दुसरा कोणी असताना तर आपल्या मुलीला रागवलं असता, खूप बोलला असता. मी कसं बोलू पण ग? लग्न कर लग्न कर या माझ्या रोजच्या घोषामुळे शेवटी तिने हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. काय अशा अस्थिर वातावरणामध्ये आपल्या माणसाला कसं आपण वाऱ्यावर सोडून देणार? बेबी, आय विल सपोर्ट her ना. आय विल. शेवटी पोर आहे ग माझी, पिल्लू आहे माझं. काय रे मायाजी, आज आपण इतकीच लोक दरबारात, बाकीचे लोक कुठे? नाही, बाकी लोकांचा काही संबंध नाहीये ह्याच्यामध्ये, म्हणून इतकीच माणसं आहेत. असं कसं? अरे कुहूच्या लग्नाची मीटिंग आहे ना, सगळे पाहिजेत. आजी, काय झालंय? तुम्ही एवढ्या गंभीर का आहात? काही टेन्शन आलंय का? आमचं टेन्शन आलंय का आजी? अगं ए मायाजी, तू आमचं टेन्शन घेऊ नको. आमचं मस्त चाललंय अगं. हे म्हणजे आमची भांडणं वगैरे होतात, पण ते अगदीच नाही का, म्हणजे ते जनरल फर्स्ट क्लास चाललंय आमचं आजी. आता खोटं काहीही ऐकायचं नाहीये मला. शामराव, राधा, खरं काय ते सांगून टाका. घटस्फोट कधी घेणार आहात तुम्ही? हो, मीच ब्रुटस आहे. मीच विश्वासघात केलेला आहे तुमचा. कारण जो धक्का तुम्ही घरच्या सगळ्यांना देणार होता, त्यामुळे त्यांना जास्त मनस्ताप झाला असता. सोडा ना जावई बापू. तुम्ही का उगीच समर्थन करताय तुमच्या वागण्याचं? राधा, घनश्याम, मला सरळ उत्तर द्या. कधी संपतोय तुमचा तो करारनामा? काय शब्द आहे तुमचा?
कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, तेच ते. नोकरीचं कॉन्ट्रॅक्ट, घराचं कॉन्ट्रॅक्ट, तसंच लग्नाचंही. चांगलंय, धन्यवाद. तुमच्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली. सगळी कॉन्ट्रॅक्ट कधीतरी संपतात. तुमचं कधी संपणार आहे? शामराव, म्हाताऱ्या आजीची भुणभुण थांबवायचा उत्तम मार्ग निवडलास हो तू. आणि राधे, तू सुद्धा. खरंच वेगळ्या अर्थानं लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो तुमचा. मेड फॉर इच अदर. पण आता हे नाटक पुरे शामराव. आमच्यावर उपकार म्हणून हे नाटक पुढे रेटू नका. तुमचा निर्णय लवकरात लवकर घ्या. घराची चिंता तू करू नको शामराव. ती माझी मुलं आहेत. त्यांचं रडू कसं थांबवायचं ते चांगलं कळतं मला. त्यांच्या वडिलांचं छत्र निघून गेल्यावर मी सावरलं ना त्यांना. तुमचं लग्न मोडल्याचं दुःख निश्चितच त्यापेक्षा कमी असेल नाही? जाऊ द्या, उगीच काहीतरी बडबड करते मी. तुमची तारीख ठरली? कधी डिवोर्स घेणार आहात तुम्ही? नुसतं तोंड बघत उभे राहू नका. लवकर काय ते सांगा. मला महेशरावांना कळवायचंय फोन करून. हे पप्पांना सगळं माहिती आहे? कसं काय? आजी, तुम्ही पप्पांना कशाला सांगितलं ते सगळं आजी? आत्ताच एवढी अस्वस्थ का होतेस ग बाळा? संसार सोडून माहेरी गेल्यावर कळणारच होतं ना त्यांना. मग आधीच मनाची तयारी केलेली बरी नाही का? आजी, फक्त तसं नाहीये. हे बघा, आमचं चुकलंय, आम्हाला मान्य आहे. पण हे आम्ही तुम्हाला सगळ्यांना त्रास दिला म्हणून नाही केलंय आजी. हे आम्ही सगळं तुमच्या समाधानाकरता केलंय. आम्हाला वाटत होतं की आम्ही सगळ्या सिच्युएशन मधनं सुवर्ण मध्य काढतोय. मला आणि घनश्यामला लग्न नको होतं आणि आपल्या घरच्या सगळ्यांना लग्न हवं होतं. त्यामुळे आम्हाला वाटलं की काय की लग्न करायचं, काही महिने एकत्र राहायचं आणि मग डिवोर्स घेऊन
मोकळं व्हायचं. पण आम्ही वेडे होतो आजी, आम्हाला नाही कळलं. आम्हाला वाटलं की हे सगळं खूप सोपं आहे. पण आता मला कळतंय, मी जरी फक्त घनश्यामशी लग्न केलं असलं तरी घरातल्या प्रत्येक माणसाशी माझं वेगळं असं एक नातं जुळलंय. मी कधी कुणाची तरी सून असते, कधी नातसून असते, कधी वहिनी असते, कधी मैत्रीण असते. ही सगळी नाती निभावता निभावता ना आजी, मी खूप रमून गेले यात. मला ती सगळी नाती खरी वाटायला लागली. कारण तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं आजी. याआधी मला जे मिळालं नव्हतं ते कुटुंब मला मिळालं. आणि मी खरंच सांगते, मी यात खूप रमून गेले. शेवटी काहीही म्हटलं तरी संसार हा दोघांचा असतो राधा. तू घटस्फोट घेतलास तरी या घरात येऊ शकतेस. त्यासाठी लग्न टिकवायची गरज नाहीये राधा. अजय, मी कसं सांगू तुम्हाला, मला कळत नाही. पण आता हे घर सोडून जाणं माझ्यासाठी तेवढं सोपं राहिलेलं नाही. कारण घनश्यामला सोडून राहणं आता मला शक्य होईल असं मला नाही वाटत. सॉरी घनश्याम, मी इथे असं सांगणं अपेक्षित नाहीये, मला कळतंय. पण हा आपल्या दोघांचा प्रश्न आहे हेही मला कळतंय. पण आता तो फक्त दोघांचा राहिलेला नाहीये ना. आणि आता मला खोटं बोलायचं नाहीये, प्लीज तुम्हाला समजून घे. पण आजी, आता मला जाणवलंय की मला माझ्या मनाची तयारी करावी लागेल. कारण मी जरी लग्नानंतर बदलले असले तरी घनश्याम बदललेला नाहीये. त्यामुळे माझं हे सगळं वाटणं मी त्याच्यावर लादू नाही ना शकत. त्यामुळे मी माझ्या मनाची तयारी केली. पण म्हणजे नक्की काय? आम्ही डिवोर्स पेपर्स तयार केलेले आहेत. कुहूच्या साखरपुड्यानंतर म्हणजे 10 तारखेला आम्ही त्याच्यावर सह्या करणार आहोत. आज सकाळीच माझं आणि घनश्यामचं याविषयी बोलणं झालंय. हो ना घनश्याम? देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतिम. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतिम. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन. चालू काय आतमध्ये? ए दादा, काय कसली खलबत चालली आतमध्ये एवढी? माईच्या डोक्यात काहीतरी नवीन कल्पना आली असणार. आता तिच्या डोक्यात काय कल्पना आली आहे याची आपल्याला 2-3 दिवसात कल्पना येईल. नाही, पण आतमध्ये एवढी सगळी माणसं आहेत. मी अनेकांना आडून आडून विचारलं पण कुणी ताकास्तूर लागू दिलेला नाही. म्हणजे आपल्यालाच बाजूला सोडून ही घरात अशी डाळ कशी शिजते? अरे माई काय कुठली गोष्ट आपल्यापासून जास्त काळ लपू शकत नाही. शिवाय दिग्या आहे ना, त्याच्याकडनं कळेल ना. काय कळेल? मुळात जे काही कळलेलंच नाही ते कळल्यावर काय कळणार हे कळायला नको आपल्याला. तुझ्या बोलण्यातली कळकळ कळते मला. आपल्याला दोघांनाच फक्त बाजूला ठेवलंय. मी जर का उद्या असं वागलो कुहूच्या बाबतीत तर तुला चालणार आहे? अरे असे काय प्रश्न मला विचारतोस?
ह्या सगळ्याच्या बाबतीत मी अनभिज्ञ आहे. का मी आता असं करू, थेट माईकडे जातो आणि विचारतो तिला काय सिक्रेट आहे. आपल्या काळ्यांच्या घरामध्ये ही अशी प्रथा नाहीये. जाऊ का? बोल. नको, तू इथेच थांब. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीं. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम. काय झालं आतमध्ये? दिग्या, आतमध्ये काय चाललंय सांग ना. ठीक आहे, सांग. याचं कुतूहल खूप चाळवलंय. सांगू टाक, मोकळा हो. काही काही गोष्टी न कळलेल्याच बऱ्या आहेत. तुम्हाला ती गोष्ट माहिती नाही ना, म्हणून तुम्ही सुखी आहात. हे जाऊ दे यार मला. याला काय झालं? ए दिग्या, दिग्या, दिग्या. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीं. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीं. तारीख तर कळलीच आहे मला. तुला आणखी काही बोलायचंय का? नसेल तर घरच्यांना हे कधी आणि कसं सांगायचं याचा विचार करायला घेते मी. मायाजी, मला काहीतरी सांगायचं आहे.